आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मी जसं सांगतोय तसं जर तू पुढेही केलं तर तुला तुझी सावी मिळू शकते। आता आणखी काय सांगतो मी, पण तू बस ना। तुझा काय भरोसा अंकित, परत इंजेक्शन देशील बेशुद्ध करशील मला तू। अनु असं बोलू नको प्लीज। तुला हे बघ फार चुकीचं आहे। मी ते जे काही अवस्थेत केलं, ज्या काही परिस्थितीमध्ये होतो ते मी तुला सांगितलंय। माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त प्रेम आहे। मुद्द्याचं बोल। सांगतो पण प्लीज बस प्लीज। अरे हे बघ मी सॉरी समज तुझ्याकडे एक जुना अट्रॅक्टिव्ह नसलेला पण प्रचंड कम्फर्टेबल असलेला टॉप आहे आणि एक नवीन टॉप जो अट्रॅक्टिव्ह तर आहे पण कम्फर्टेबल नाहीये। मग तू कुठला टॉप घालशील? सिंपल आहे, टॉप जुना असो किंवा नवीन, ज्या टॉप मध्ये मला कम्फर्टेबल वाटेल तोच टॉप घालेन। आणि समज काही कारणामुळे तो जुना टॉप गायब झाला, मग काय घालशील? मग मुकाट्याने जो असेल तो घालेन। सगळे तेच करतात ना। पण ही काय बडबड चालली आहे तुझी? मुद्द्याचं बोल। सोड, मी जाते। सावीसाठी सुंदरीच। तो जुना अट्रॅक्टिव्ह नसलेला पण कम्फर्टेबल असलेला टॉप आहे आणि तू नवीन अनकम्फर्टेबल टॉप। सावी सुंदरीलाच आई मानते। सावीने जेव्हापासून डोळे उघडले तेव्हापासून ती सुंदरीला आई म्हणून बघते, म्हणून तिच्यासोबतचा कम्फर्ट झोन वेगळा आहे तिचा। ते फार स्वाभाविक आहे ना। पण जर काही कारणांमुळे सुंदरी तिच्या आजूबाजूला नसली तर सावीला तुझ्याशिवाय पर्याय राहणार नाही। पण हे कसं शक्य आहे? हे बघ, जर सुंदरी सावीला आपल्याकडे सोडून काही दिवसांसाठी कुठेतरी गेली किंवा आपण हॉलिडेच्या निमित्ताने पिकनिकच्या निमित्ताने सावीला घेऊन दुसरीकडे कुठेतरी गेलो तर सावी तुझ्याजवळच येईल। आणि मी पुन्हा एकदा सांगतोय, तू माझ्या जवळ यावी म्हणून करत नाही मी हे। सुंदरी जे काही गुरफटलेलं आयुष्य जगते ना, त्यातून तिला मुक्त करायचं म्हणून बोलतोय। आणि मला माहितीये की हे सगळं करताना तुला प्रचंड त्रास होतो,